नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी फरीद खान याला कोणीतरी जाणीवपूर्वक या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्ता कृष्णा खिळे याला गोवण्यास सांगत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून या आरोपीची नार्को टेस्ट करावी या मागणीचं निवेदन शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे. आणि फरीद खान याला अटक झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करून या फरीद खानला हिंदुत्ववादी कार्यकर्ता कृष्णा खिळे याचे नाव घेण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काल परवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक विकृत लिखाण करून एका विकृत जिहाद्याने ते पत्रक आपलं उड्डाणपुलावरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेने भिरकावले होते. ते पत्रक काही आमच्या माणसांना सापडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर पोलीस प्रशासनाने फरीद खान नामक व्यक्तीला अटक केलेली आहे. फरीद खान नामक हा व्यक्ती हा जिहादी वृत्तीचा असून हा वेळोवेळी असे कृत्य करत आलेला आहे आणि करतही आहे. पोलीस प्रशासनाने याच्या आधी सुद्धा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आता त्याला पकडल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ काही लोक उतरलेत, जे काल मीडियासमोर बाईट देत होते की त्याचा मास्टर माइंड आमचं एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला पुढं करून त्याचं नाव पुढं करून त्याला मास्टर माइंड म्हणून दाखवत होते. अहो, हेच टोल नाके लुटून पुढे येणारे आज आमच्या आंबेडकरांविषयी जर अशी भावना ठेवत असतील आणि त्यांचं समर्थन करत असतील तर सगळ्यात आधी त्याचं समर्थन करणाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे की या फरीद खानचा मास्टर माइंड कोण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल एका ठिकाणी बातमी ऐकण्यात आली की मुस्लिम समाजाने त्या फरीद खान नामक व्यक्तीचा निषेध केलाय आणि आज तोच मुस्लिम समाज त्याच्या समर्थनार्थ उतरतोय. म्हणजे ही किती दुटप्पी भूमिका आहे. ही वेळोवेळी दिसून आलेली मुस्लिम समाजाची दुटप्पी भूमिका हीच अहिल्यानगर शहरातील हिंदू मुस्लिम वादाच्या याला कारणीभूत ठरत आहे. आज तुम्ही म्हणतायत की आम्ही त्याचा निषेध करतोय त्या फरीद खानचा, तो ऑलरेडी जिहादी आहे, तुम्ही निषेध करा. मग आज त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी सुद्धा तुमचेच मुस्लिम समाजाचे लोक पुढे येत आहेत. जर वास्तविक पाहता संविधान लिहिणारे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्याविषयी अपमान करणारा जो जिहादी वृत्तीचा इसम आहे त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी काही मुस्लिम समाजाचे वकील लोक तिथं पुढे येत असतील तर त्यांच्या मनामध्ये संविधानाविषयी किती चांगली भावना आहे हे जरी लगेच लक्षात येते. तरी सुद्धा आज आम्ही पोलीस प्रशासनाला SP ऑफिसला भेटायला आलो होतो. टिपरसे साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे. टिपरसे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या फरीद खानची सगळ्यात पहिले नार्को टेस्ट करा. याचा मास्टर माइंड कोण आहे हा समोर आणा आणि याच्या समर्थनार्थ उतरलेले जे आहेत ना यांना सुद्धा ताब्यात घेऊन यांची कसून आणि सखोल चौकशी करा, जेणेकरून हे असे कृत्य घडवणारे लोक त्वरित समोर येतील आणि हे जनतेला लक्षात येईल की यांचं मास्टर माइंड कोण आहे. आणि आणखीन एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की फरीद खानला अटक झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी जे कोणी लोक इथं आले होते, त्याला जेलमध्ये भेटण्यासाठी म्हणा, पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी म्हणा, त्याच्यानंतर तो आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे नावं घेतोय. कृष्णा खळे नामक आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे कृष्णा खळे, आज त्याचंही नाव घेतलंय. उद्या ते आणखीन असंच करून वेगवेगळे नावं वाढवतील. त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मागणी केलेली आहे की तुम्ही त्या आरोपीची आणि त्याला भेटायला आलेल्यांची सखोल चौकशी करा. त्यांनी फक्त आंबेडकरांचाच अपमान नाही केलेला, त्याने अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्याविषयी सुद्धा बेताल वक्तव्य करून ते पत्रक भिरकावलेले आहेत. उद्या जर त्याच्यावर कारवाई तशी झाली नाही तर आम्ही सकल हिंदू समाजामार्फत आज पोलीस प्रशासनाला इशारा दिलाय आणि तुमच्या माध्यमातून आज सर्वांना सांगू इच्छितो, जे त्याच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत ना हे टोल नाके चोर, त्यांनाही सांगू इच्छितो की जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर उद्या तो बाहेर आल्यानंतर सकल हिंदू समाज त्याला त्याच्या लायकीने आणि तुम्हाला पण तुमच्या लायकीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर तालुका संयोजक विशाल काटे. आम्ही काल परवा जी घटना घडली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे पत्रक भिरकावण्यात आले आणि त्या घटनेचा मास्टर माइंड कोण हा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला. त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला टिपरसे साहेबांकडे आलो होतो. त्यांना आज निवेदन दिलं. वास्तविक पाहता कोटला स्टँडवरची दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये ज्यांनी जमावाला बोलून घेतलं, ज्यांनी जमावाला चिथावणीपर वक्तव्य केले आणि दंगल करण्यास कारणीभूत जे लोक आहेत त्यांचं या गुन्ह्यात नाव नाही, पण भलत्याच लोकांचे त्या गुन्ह्यात नाव आहे. त्याचा इफेक्ट असा झाला की त्या जिहादीची डेअरिंग वाढली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं. तर आम्ही SP साहेबांना DYSP साहेबांना निवेदन दिलं की ह्याचा जो मास्टर माइंड आहे
आणि जे याचे खरे गुन्हेगार आहेत, जे त्याला पोलीस स्टेशनला जाऊन भेटतात आणि त्याला सांगतात कोणाचे नावं घ्यायचे आणि काय करायचं, ह्या लोकांची चौकशी करा आणि सखोल चौकशी करून यांच्यावर कडक कडक कारवाई करा. पण जे हिंदू समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये जे वाद लावण्याचे प्रकार चालू आहेत, ह्याचे सुद्धा आम्ही साहेबांना चौकशी करायला लावलेली आहे. तरी माझं मीडियाच्या माध्यमातून नगर शहरातील सर्व हिंदू समाजाला, बौद्ध समाजाला आव्हान आहे की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि कोणाचाही ऐकू नका. हे जिहादी लोकांचं आजपर्यंत फोडा आणि राज्य करा हे त्यांचं चाललेलं तत्व आहे. ह्याला आपण विरोध करणार आहे. आपला जो येणारा मोर्चा आहे, या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. जय श्रीराम. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.